चषक 2022 मध्ये गुहागरचे अनेक स्टारकास्ट खेळाडू आज दाखल झाले आहेत. त्याच्यामध्ये कुंदन रोहिलकर असेल, त्याचबरोबर आपण बघितलं तर बंड्या मोरे असेल, त्यानंतर निश्चित जसे जसे खेळाडू मैदानामध्ये येतात त्यांची नावं आणि त्यांची चर्चा आपण करणार आहोत आजच्या रात्रीमध्ये. आणि आमच्या कमेंट बॉक्समध्ये निश्चित जुळले जाणार आहेत इर्शाद बागवन सिंग, त्यांचा मधुर आवाज याच्यानंतरच्या इनिंगमध्ये आपण ऐकणार आहोत. एकंदरीत 5 ओव्हरचा मॅच आहे. 2 षटक पॉवर प्लेचे असतील, मेंडेटरी पॉवर प्ले सुरुवातीला 2 षटक असतील आणि 3 षटकं ओपनचा खेळ असेल. एकंदरीत 5 ओव्हरमध्ये तुम्हाला 4 गोलंदाज चालवायचे, 2-1-1-1 असं लिमिट देखील असेल. 2022 हा महासंग्राम रणसंग्राम तुम्हाला बघायला मिळतोय. कार्यसम्राट चषक 2022 विशेष आपण बघितलं तर मान्य आमदार डॉक्टर राजनजी सालवी साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून असणारी ही मानाची लाख मुलाची अभिमान स्वाभिमान आणि खऱ्या अर्थानं निश्चित आयोजकांची सर्वात लाडकी स्पर्धा पहिलं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षामध्ये खास करून एक चांगल्या पद्धतीनं उजाल देण्याचा प्रयत्न आहे. 2022ची एक दर्जेदार अशी स्पर्धा, एक दर्जेदार प्रतियोगिता आहे आणि अनेक जण आज रात्री जवळपास 1 वाजायला आलेला आहे, परंतु प्रेक्षक वर्ग आपल्या गावाला, आपल्या गावातल्या खेळाडूंना सपोर्ट करण्याकरता जोडलेले आहेत. त्यांचं देखील आमदार साहेबांच्या वतीनं मी पुनश्च एकदा मनापासून हार्दिक स्वागत करत आहे. आमच्याबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं बदल होतो आहे. ओव्हर टू इर्शाद बागवन सर आमच्याबरोबर जोडले जात आहेत. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा 2022 कार्य सम्राट चषक मानाची स्पर्धा. आगतम स्वागतम सुस्वागतम. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं ऐतिहासिक खानविलकर क्रिकेट स्टेडियमच्या या ऐतिहासिक मैदानावरती मनपूर्वक स्वागत. सन्माननीय आमदार डॉक्टर राजन साळवी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एक भव्य आणि दिव्य डे नाईट राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील 5वा सामना मैदानावरती खेळला जातोय. लांजा सिटी विरुद्ध मायरा गुहागर या 2 संघामध्ये हा सामना खेळला जातोय. गुहागर संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, फलंदाजीसाठी आमंत्रित केले लांजा सिटी संघाला. 5 षटकांचा सामना असेल, 2 षटकांचा पॉवर प्ले. आत्तापर्यंत झालेल्या 4 सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवलेला संघ आहे राज 11, दुसऱ्या सामन्यामध्ये वैभव वसाहत लांजा, तिसऱ्या सामन्यामध्ये पाली फायटर, चौथ्या सामन्यामध्ये फाईट क्लब मिऱ्या. हे आत्तापर्यंत 4 विजेते संघ आणि 5व्या सामन्याला मात्र मैदानावरती सुरुवात होते. खेळाडूंना कृपया सूचना असेल की जास्त वेळ आपण घ्यायचा नाही. तब्बल या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जर आपण पाहिलं तर 2 लाख रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणारी स्पर्धा. द्वितीय क्रमांकाचं 1 लाख रुपयाचं पारितोषिक. आकर्षक चषक. अगदी पहिल्या सामन्यापासून आपण पाहतोय प्रत्येक सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा आकर्षक अशी ट्रॉफी. एक दर्जेदार स्पर्धा. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय संघाचं पहिलं षटक, वैयक्तिक पहिलं षटक. गुहागर संघाचा गोलंदाज अमित पवार. स्ट्राईकचा फलंदाज महेश, नॉन स्ट्राईकला राजू. सामन्याला मात्र सुरुवात होते. क्रिकेटचं युद्ध, क्रिकेटचा रणसंग्राम. पहिला चेंडू निश्चितपणे टप्पा पडल्यानंतर थोडासा उचले घेणारा चेंडू मात्र सन्मानपूर्वक खेळून काढलाय. कोणत्याही प्रकारची धाव नसेल. एक दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचे आयोजक शिवसेना आणि युवासेना आयोजित सन्माननीय आमदार डॉक्टर राजन साळवी पुरस्कृत एक भव्य आणि दिव्य राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा.
दरम्यान पहिलं षटक मैदानावर टाकलं जाते. सुंदर गोलंदाजीचे प्रदर्शन करतोय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज अमित पवार. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू देखील निर्धाव. 5 षटकांचा सामना असेल, 2 षटकांचा पॉवर प्ले. मैदानावरती सुरू असणारा षटक क्रमांक 1 वॉशिंग पावडर निर्मा प्रेझेंटिंग पॉवर प्ले षटक क्रमांक 1. यावेळी मात्र चेंडू काही काळ हवेत असेल, झेल मात्र टिपलाय. फलंदाज बाद होतोय. मोठा धक्का, बडी मछली जाल में. पहिला धक्का असेल, महेशला मात्र परतावं लागेल. सलामीच्या जोडीतला महेश मात्र परतोय. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. पहिले 2 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती मात्र फलंदाज बाद. आज मात्र पहिल्या झालेल्या सामन्यामध्ये राज 11 संघाचा आकाश सपकाळ ज्यानं प्रेक्षकांची मनं जिंकणारी कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आकाश सपकाळ. दुसऱ्या सामन्यामध्ये दीपक वैभव वसाहत लांजा संघाचा हा फलंदाज ज्यानं 12 चेंडूमध्ये 50 धावांची खेळी या ऐतिहासिक मैदानावरती साकारली. तिसऱ्या सामन्यामध्ये पाली फायटर संघाचा प्रथमेश आणि चौथ्या सामन्यामध्ये फाईट क्लब मेरा संघाचा मोसीन हे आत्तापर्यंतचे 4 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार विजेते खेळाडू. आणि मैदानावरती सुरू असणारा 5वा सामना लांजा सिटी विरुद्ध मायरा गुहागर. गुहागर संघाचे संघनायक नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. पहिल्या 3 चेंडूमध्ये सुंदर गोलंदाजी प्रदर्शन करतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमित पवार. प्रत्येक चेंडूवरती काय होतंय, किती धावा, प्रत्येक गोलंदाजाचं विश्लेषण, प्रत्येक फलंदाजाच्या धावा मॅन्युअल स्कोरिंगच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. मॅन्युअल स्कोरर दर्शना पवार आपण पाहतोय समालोचन कक्षामध्ये. यावेळी मात्र टप्पा पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर असणारा चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने खेळून काढला. 1 धाव मात्र या चेंडूवरती घेतली जाते. एका धावेने मात्र आपलं वैयक्तिक खातं उघडतोय. नवीन फलंदाज असेल सुमित गुरव. या षटकामध्ये मात्र पहिल्यांदा स्ट्राईकवरती असेल राजू मुळे. यावेळी चेंडू काही काळ हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल मात्र टिपलाय. दुसरा धक्का असेल. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्या संघासाठी मात्र एक आकर्षक गोलंदाजी करतोय. आत्तापर्यंत मात्र पहिल्या षटकामध्ये केवळ 1 धाव आणि 2 फलंदाजांना परतवून लावलंय. सलामीची जोडी मात्र महेश आणि राजू दोन्ही सलामीचे फलंदाज बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परत आहेत. या षटकातील मात्र शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवरती मात्र काय करामत करणार गोलंदाज. खऱ्या अर्थानं आज एक यशस्वी गोलंदाज ठरतोय. पहिल्या षटकामध्ये आत्तापर्यंत केवळ 1 धाव. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय संकेत कुंभार. राजू मुळेची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज संकेत. कार्यसम्राट चषक 2022चा थरार आपण पाहतोय. आज उद्घाटनाचा दिवस, पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील 5वा सामना मैदानावरती खेळला जातोय. यावेळी मात्र एक जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. चेंडू मात्र जातोय 1 बाउन्स सीमा पार. कडक कडकडीत प्रहार, चौकार. पहिल्या इनिंगमध्ये 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर आपण इथं चिठ्ठ्या म्हणजेच ड्रॉ होईल, कारण 5 सामने आपण खेळवतोय आणि सेकंड राऊंड जो असेल तो 4 षटकांचे सामने असतील. चला थोडंसं पंच सूचना द्यायची. जास्त वेळ घेऊ नका. प्रत्येक वेळी षटक संपल्यानंतर सर्व 11 खेळाडू एका जागी येऊ नका.
गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक गोलंदाज परेश. हा चेंडू मात्र शरीरापासून थोडासा दूरवरती पॉइंट मधून खेळलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. निश्चितपणे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल. मागच्या षटकामध्ये मात्र शेवटच्या चेंडूवरती एक आक्रमक चौकार वसूल केला गेला. धावफलकावरती धावसंख्या असेल 7 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती 2 धावा मात्र निश्चितपणे सुरेख फलंदाजी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. स्ट्राईकचा फलंदाज आपण पाहतोय सुमित. नॉन स्ट्राईकला असेल संकेत. यावेळी मात्र पुन्हा एकदा काही काळ चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न. झेल मात्र टिपलाय. आणखी एक फलंदाज बाद होतोय. तिसरा धक्का असेल. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन मात्र या निमित्तानं पाहायला मिळते. आज जर आपण पाहिलं तर दिवसभरामध्ये गोलंदाजाने वर्चस्व केलेले सामने पाहायला मिळालेत. कारण पहिल्याच सामन्यामध्ये या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक पूर्ण केली गेली आकाश सपकाळच्या रूपानं. राज 11 संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आकाश सपकाळ ज्यानं गोलंदाजीमध्ये आज लागोपाठच्या 4 चेंडूवरती 4 फलंदाजांना घरी पाठवलंय. म्हणजे या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक. आणि फलंदाजीमध्ये देखील लागोपाठच्या चेंडूवरती 3 षटकारांची देखील हॅट्रिक केली आकाश सपकाळ. फलंदाज सुमितला मात्र परतावं लागले. सुमितची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय संकेत शिवनेकर. पुन्हा एकदा परेशचा हा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर असणारा चेंडू पंचांनी वाईड घोषित केलाय. अवांतर धाव असेल. एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. एक अवांतर धावेने धावफलकावरती धावसंख्या 8 धावा धावफलकावरती. यावेळी मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा आतल्या बाजूला येणारा चेंडू मात्र हलकंसं अपील. लेगबाईचा इशारा येतोय. एका धावेने धावफलकावरती धावसंख्येत भर असेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 धावा धावफलकावरती. शिवसेना आणि युवासेना आयोजित कार्यसम्राट चषक 2022चा हा थरार आपण पाहतोय. एक सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन गोलंदाज परेश. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू तितकंच चांगलं प्रत्युत्तर दिलंय. चेंडू मात्र सरळ जातोय सीमारेषा पार. चौकार. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला परंतु तितकंच चांगलं प्रत्युत्तर फलंदाजाकडून दिलं गेलं आणि एक सुंदर असा चौकार पाहायला मिळतो. टेनिस क्रिकेटचं सौंदर्य खुलवणारा एक चौकार. या चौकारानं मात्र धावफलकावरती धावसंख्या 13 धावा. 3 बाद 13. स्ट्राईकचा फलंदाज आपण पाहतोय संकेत कुंभार. नॉन स्ट्राईकला संकेत शिवनेकर. 2 संकेत मात्र मैदानावरती. दोन्ही फलंदाजांना मात्र एक सुरेख फलंदाजी करावी लागेल. एक चांगलं आव्हान समोरच्या संघासमोर ठेवावं लागेल. पुन्हा एकदा एक आखूड टप्प्याचा चेंडू. दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 14. अगोदरच सांगितले दोन्ही पंचांनी देखील आपल्याला सूचना दिली सगळे 11 खेळाडू एका जागी येऊ नका. प्रत्येक षटक संपल्यानंतर किंवा खेळाडू बाद झाल्यानंतर सगळे खेळाडू एका जागी येऊ नका. महाराष्ट्र मास्क मुक्त झालाय. कोरोना मुक्त झालेला नाही. लॉकडाऊन मुक्त देखील झालाय परंतु अजून कोरोना मुक्तीचं सर्टिफिकेट आपल्याला मिळालं नाही. त्याच्यामुळे सगळे एका जागी येऊ नका.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय वैयक्तिक दुसरा आणि संघाचं तिसरं षटक गोलंदाज अमित पवार. स्ट्राईकचा फलंदाज संकेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 3-14. लांजा सिटी संघाची धावसंख्या 3-14. एक आखूड टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती असेल. एक धाव घेण्याचा प्रयत्न, निश्चितपणे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता परंतु नकार दिलाय. एक चांगला निर्णय असेल. धावफलकावरती धावसंख्या 15 धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती आपण पाहिलं की लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. चेंडू बराच वेळ हवेत परंतु कोणताही धोका नसेल. फलंदाज सुरक्षित असेल. 15 धावा धावफलकावरती. थोडीशी आक्रमक विध्वंसक स्फोटक सुनामी फलंदाजी करावी लागेल. चौकार आणि षटकारांची मात्र आतिषबाजी करावी लागेल. समोरच्या संघासमोर जर एक चांगलं लक्ष ठेवायचं असेल, या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर या संघाला देखील जबरदस्त कामगिरी करावी लागेल. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर ठेवलेला चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू आणि बॅटचा मात्र पुन्हा एकदा कोणताही संपर्क नसेल. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एक निर्धाव चेंडू. अनेक निर्धाव चेंडू मात्र आपण पाहतो या सामन्यामध्ये. यावेळी मात्र निश्चितपणे सुरेख असा झेल टिपलाय. चौथा धक्का असेल. संकेतला मात्र परतावं लागतंय. परेशनं मात्र सुंदर असा झेल टिपलाय. तितकीच दमदार गोलंदाजी देखील केली परेशनं. या सामन्यातलं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकलं होतं गोलंदाजीमध्ये. यावेळी मात्र क्षेत्ररक्षण करताना एक सुंदर असा बळी मिळवून देतोय आपल्या संघासाठी. अमितचं देखील कौतुक असेल. अमितनं देखील सुंदर गोलंदाजी केली अगदी पहिल्या षटकामध्ये. वैयक्तिक दुसरा आणि संघाचं तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती आपल्या संघासाठी एक निर्णायक गोलंदाजी करतोय अमित पवार. नवीन फलंदाज असेल नंदू कोतरे. गोलंदाजी मार्कवरती अमित पवार. पुन्हा एकदा या मैदानावरती पॉवर ऑफ पॉवर सिद्ध करतोय अमित पवार. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. स्ट्राईकचा फलंदाज एक डावखोरा फलंदाज असेल. निश्चितपणे चांगली कामगिरी करावी लागेल परंतु एक गोलंदाजाचं वर्चस्व देखील पाहायला मिळतंय. सुंदर गोलंदाजी अगदी पहिल्या सामन्यापासून या स्पर्धेमध्ये अगदी गोलंदाजानं वर्चस्व निर्माण केलेली स्पर्धा आपण पाहतोय. एक 2 सामन्याचा अपवाद वगळता ज्या सामन्यामध्ये 89 धावा एका 5 षटकामध्ये 89 धावा फटकावल्या गेल्या होत्या, ज्याच्यामध्ये दीपकनं 12 चेंडूमध्ये 50 धावांची ऐतिहासिक खेळी. म्हणजे अगदी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी अगदी रेकॉर्ड ब्रेक स्पर्धा. अगदी लांजासारख्या ग्रामीण भागातील हे मैदान GTCच्या माध्यमातून जगभरामध्ये कौतुकास पात्र ठरलेलं हे मैदान आपण पाहतोय. यावेळी मात्र टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. कोणत्याही प्रकारची धाव नसेल. पुन्हा एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे मी सांगितलं की यूट्यूब लाईव्हच्या जमान्यामध्ये आपण पाहतो यूट्यूब लाईव्ह असणारी स्पर्धा ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लांजामधील हे खानविलकर क्रिकेट मैदान आज जगभरामध्ये पोहोचवण्याचं काम. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. लागोपाठचा तिसरा चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा मी मगाशी सांगितलं की मैदानावरती पॉवर ऑफ पॉवर सिद्ध करतोय अमित पवार. या षटकामध्ये लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव. केवळ 15 धावा धावफलकावरती. 4 बाद 15. तीन षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती धावसंख्या असेल 15 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती असेल गोलंदाज असेल कुंदनचा या षटकातील पहिला चेंडू. सुंदर असा स्ट्रोक खेळलाय. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक असेल जोपर्यंत क्षेत्ररक्षित करतोय फेकी करतोय तोपर्यंत मात्र एक धाव निश्चितपणे. धावसंख्या 15 वरून 16 धावा धावफलकावरती.
चौथं षटक मैदानावर टाकलं जातंय. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव संकेतच्या बॅटमधून. स्ट्राईकवरती मात्र असेल नवीन फलंदाज नंदू. एक डावखुरा फलंदाज आहे. आपली उपयुक्तता सिद्ध करावी लागेल. शेवटच्या काही चेंडूमध्ये मात्र एक आक्रमक फटकेबाजी करावी लागेल, कारण आपण पाहतो एक नियंत्रित धावसंख्या. या चेंडूवरती मात्र एक स्ट्रोक खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल मात्र निश्चितपणे टिपलाय. आणखी एक फलंदाज बाद होतोय. आणखी एक मोठा धक्का, 5वा धक्का असेल. धावसंख्या मात्र स्थिरावलेली. धावपलकावरती धावसंख्या 16 धावा. 5 बाद 16. कार्यसम्राट चषक 2022 मैदानावरती सुरू असणारा आजच्या दिवसातील हा 5वा सामना. धावपलकावरती धावसंख्या 5 बाद 16. नाणेफेक जिंकल्यानंतर मात्र मायरा गुहागर संघाचे संघनायक यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आत्तापर्यंत मात्र आपल्या संघासाठी फायदेशीर ठरतोय. उर्वरित पुढच्या काही चेंडूमध्ये मी मगाशी सांगितलं की एक चांगली दर्जेदार फलंदाजी करावी लागेल. नवीन फलंदाज मिलिंद. पुन्हा एकदा एक आखोट टप्प्याचा उसळी घेणारा चेंडू. मात्र निश्चितपणे पुन्हा एक निर्धाव चेंडू. अनेक निर्धाव चेंडूची मालिका मात्र या सामन्यामध्ये पाहायला मिळते, कारण याच्या अगोदरच्या षटकामध्ये अमित पवारनं देखील लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव टाकण्याचा पराक्रम केलाय. पुन्हा एक आखोट टप्प्याचा चेंडू. पुन्हा निर्धाव चेंडू होतोय. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज कुंदन. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न. झेल मात्र टिपलाय. पुन्हा एक फलंदाज बाद होतोय. 6वा धक्का असेल. एक दर्जेदार गोलंदाजीचं प्रदर्शन आज मात्र या सामन्यामध्ये पाहायला मिळते. लांजा सिटी संघाचे मात्र फलंदाज एका पाठोपाठ एक बाद. धावपलकावरती धावसंख्या 6 बाद 16. नवीन फलंदाज असतील सचिन. नवीन फलंदाज सचिन पानगले. 6 बाद 16. मैदानावरती सुरू असणारा सामना मायरा गुहागर विरुद्ध लांजा सिटी. हा चेंडू मात्र एक खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय, परंतु फटका फसलाय. फलंदाज मात्र सरळ आपल्या जाळ्यामध्ये अडकवलाय. आणखी एक फलंदाज बाद होतोय. हा 7वा धक्का असेल. 7 बाद 16 धावा धावपलकावरती. एक मोठा स्ट्रोक जरूर खेळला होता, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल आणि आणखी एक फलंदाज बाद. नवीन फलंदाज असेल समीर. वाईड चेंडू घोषित केला जातोय. 7 बाद 17 धावा धावपलकावरती. एका अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर पडले. धावपलकावरती धावसंख्या 7 बाद 17. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज अमन. 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुढच्या 5 चेंडूमध्ये कशा प्रकारची फलंदाजी दोन्ही फलंदाज संकेत आणि समीर लांजेकर. राज 11 संघाचे संघनायक, वैभव वसाहत लांजा संघाचे संघनायक,
पाली फायटर संघाचे संघनायक आणि फाईट क्लब मेरा संघाचे संघनायक आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. लगेचच आपण या विनिंगनंतर ड्रॉ करतोय. राज 11, वैभव वसाहत, पाली फायटर आणि फाईट क्लब मेरा चारही संघाचे संघनायक. हा दुसरा कॉल आहे आपल्यासाठी. आपण लगेचच व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. नवीन फलंदाज असेल पंढरीनाथ. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज अमन. एक सुरेख स्ट्रोक खेळलाय. सुंदर क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. निश्चितपणे या चेंडूवरती मात्र 2 धावा. धाव फलकावरती धावसंख्या 20 धावा धाव फलकावरती. 21 धावा धाव फलकावरती. राज 11, वैभव वसाहत, पाली फायटर आणि फाईट क्लब मेरा चारही संघाचे संघनायक आपण व्यासपीठाच्या समोर यायचंय. आणि या चेंडूनंतर चालू सामन्याचे दोन्ही संघनायक आपण देखील व्यासपीठाच्या समोर जायचंय. धाव फलकावरती धावसंख्या असेल 23 धावा आणि 24 धावांचं लक्ष असेल. लांजा सिटी आणि मायरा गुहागर दोन्ही संघाचे संघनायक आपण देखील व्यासपीठाच्या समोर जायचंय. लगेचच आपण ड्रॉ करतोय आणि पुढच्या राऊंडचे सामने 4 षटकांचे सामने असतील. चला चारही कॅप्टन विनंती करतो ताबडतोब या. चारही कॅप्टन वेळ घेऊ नका. त्या 4 संघांनी सामने जिंकलेत, एक सामना जिंकले. त्या चारही संघाच्या संघनायकांनी विनंती करतो ताबडतोब प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. चालू असलेल्या सामन्याचे दोन्ही संघाचे संघनायक आपापले खेळाडू पाठवून आपण पाठवायचा आहे ते आमच्या ड्रॉसाठी. चला लवकरात लवकर यायचं आहे. ड्रॉ इथे करणार आहोत आम्ही. जो कॅप्टन अवेलेबल नसेल त्याची जबाबदारी आम्ही घेणार नाही. त्यामुळे विनंती करतो आपण इथे या लवकर. कोण कोण आली, कुठली कुठली टीम? फक्त 2 कॅप्टन इथे आले. बाकीचे दोन्ही कॅप्टन विनंती करतो ताबडतोब यायचं आहे आपण. इर्षद बाकीच्या 2 कॅप्टन्सला इन्व्हाइट करायचं लवकरात लवकर. चारही कॅप्टनला आपण इन्व्हाइट करा. राज 11, वैभव वसाहत, पाली फायटर आणि फाईट क्लब मेरा चारही संघाचे संघनायक थोडंसं लवकर. फाईट क्लब मेरा कॅप्टन ताबडतोब या. फाईट क्लब मेरा एकाने सांभा. तू जिंकलायस ना, तू जिंकलायस ना, तू पण तुझा मॅच चालू आहे ना. आणि अजून एक कोण आहे तुझ्याबरोबर? तुझी दोघांची मॅच चालू आहे ना. अपोनंट टीम कुठे, अजून एक कुठे? तुझ्या टीमचं नाव काय? मायरा ना. दुसरी लांजा. लांजा सिटी. लांजा सिटी एक प्लेअर पाठवायचा आहे ताबडतोब. लांजा सिटी. लांजा सिटी लवकरात लवकर एक प्लेअर पाठवा. कोण नाही? लांजा सिटी ना. लांजा सिटी ना. फक्त एक प्रतिनिधी पाठवा. फक्त तुमच्यासमोर आम्ही ड्रॉ करत आहोत.
इथे ड्रॉ इथे आम्ही कव्हर करत आहोत आणि बघायचे ब्लँक कोणाच्या नावावर एक मिनिट ब्लँक कोणाकडे नाव काय तुमच्या राज 11 या संघाला बाय भेटलेली आहे आणि त्यानंतर सामना जो असेल तो 1 नंबर टीमचं नाव पाली फायटर पाली फायटर वर्सेस वैभव वसाहत लांजा. जरा नोट करायचं आहे इर्षाद. पाली फायटर वर्सेस वैभव वसाहत यांच्यामध्ये फाईट होईल आणि त्यानंतर चालू असलेल्या सामन्याचा विजेता संघ मिऱ्या या संघावर फाईट करेल. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. आमच्याबरोबर जोडले गेले होते प्रसाद परत सर. आपण बघतोय डोंबिवलीतला एक गोड आवाज, मधुर आवाज. आणि मैदानामध्ये मॅच आपण बघितलं तर लांजा सिटी विरुद्ध मायरा गुहागर यांच्या दरम्यानची लढत आहे. विजय करता 29 चेंडू आणि आता मात्र 20 धावांची गरज आहे. पहिल्या बॉलवरती गुहागरचा टायगर ज्याला म्हटलं जातं कुंदन रोहिलकरनं पॉवर प्लेचा भरपूर फायदा उचलला आणि पहिल्या बॉलवरती चौकाराचे खूण आले. सलामीवीर कुंदन रोहिलकर आणि त्याचबरोबर नॉन स्ट्रायकेटला आपण बघितलं तर बंड्या मोरे ही जोडी मैदानामध्ये आहे. राईट हँड लेफ्ट हँडचं कॉम्बिनेशन मैदानामध्ये बघायला मिळतोय. उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती कुंदन रोहिलकर असेल तर नॉन स्ट्राईक एंडला आपण बघितलं तर बंड्या मोरे आहे. गोलंदाजी मार्कवर जर बघितलं तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर महेश लांजेकर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगला क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये. वैभव वसाहत आणि पाली फायटर दोन्ही संघाच्या संघाने टॉससाठी या. वैभव वसाहत आणि पाली फायटर दोन्ही संघाच्या संघाने टॉससाठी आपण यायचं आहे. याच्या पुढचा सामना या संघाचा आहे, या दोन संघांमध्ये आहे आणि सामना असेल तो 4 षटकांचा. त्यामुळे आपण टॉससाठी ताबडतोब या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आणि सामना असेल तो 4 षटकांचा. या षटकांतर आपण टॉस करू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. दोन्ही संघांनी संघाने त्वरित या टॉस करण्यासाठी. थँक्यू प्रसाद सर. आपण मॅचकडे जाणार आहोत. धाबा झाले ते गुंड 5 धाबा. विजयकरिता एकंदरीत 24 धाबांचा पाठलाग चालू आहे. 5 धाबा स्ट्राईक एंडवरती आपण बघितलं तर बंड्या मोरे म्हणजे धनंजय मोरे ऑन स्ट्राईक एंडवरती धनंजय मोरे असेल. कुटुंबाचा चेंडू होता ऑन साईडला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढला. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येतोय चेंडूवर गॅदर करतोय तोपर्यंत एक धाव या ठिकाणी घेतली जाते. थोडीशी फेक चुकीची होती परंतु त्याचं या ठिकाणी फायदा उचलला गेला नाही आहे. धाबा आपण बघितलं तर स्कोर कार्डवरती 6 धाबा. भागीरा गुहागरचा संघ उत्तर देतो. एकंदरीत 24 धाबांचा पाठलाग मैदानामध्ये चालू आहे. 5 षटकांची लढत आहे. याच्यानंतरच्या सर्व मॅच 4 षटकांचे खेळले जाणार आहेत. तुम्ही बघताय खूप चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा, कार्यसम्राट चषक 2022 लाख मुलाची स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. फुल टॉस चेंडू ऑन साईडला चेंडू यावेळेला मात्र खेळला स्क्वेअर लेग बॉट लाईनच्या बाहेर. दमदार शानदार आणि गजबचा स्ट्रोक मैदानामध्ये कुंदन रोहिलकरच्या बॅटमधनं एक धडाकेबाज षटकार घेतोय. कुंदन रोहिलकर मैदानामध्ये काय फटकेबाजी करतोय. क्लासिकल स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं फुल टॉस चेंडू होता आणि दमदार स्ट्रोक कुंदन रोहिलकरच्या बॅटमधनं बघायला मिळतोय. खूप चांगला स्ट्रोक मैदानामध्ये. धावसंख्या आपण बघितले तर झपाट्यानं मांडणार आहे. संघाची स्थिती एकंदरीत 12 धाबांवरती. पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी आपण बघितलं तर भरघोस समाचार घेतला जातोय. महेश याच्या विरोधात आक्रमण चालवलं जात आहे. महेश पहिलं षटक हाताळतोय. त्याच्या विरोधात षटकारांचा पाऊस या ठिकाणी पाडला जातोय. पहिले चौकार कुंदननं लगावला पहिल्या बॉलवरती. दुसऱ्या बॉलवरती निश्चित एक सिंगल घेतली गेली. त्याच्यानंतर एक षटकार देखील लगावला गेला आहे. धावसंख्येचा विचार केला तर एकंदरीत 12 धाबा विजयाकरिता अजूनही 12 धाबांची गरज आहे. 26 चेंडू 12 धाबा. राईट अप ओव्हर द विकेट. चेंडू चांगल्या पावलांचा वापर केला. मिड ऑफ दिशेने चेंडूला खेळला क्षेत्ररक्षक आहेत परंतु खूप चांगला प्रयत्न होता. डाईव्ह देखील लगावली होती. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. सर्कलच्या आतमध्ये जो क्षेत्ररक्षक आहेत त्यानं खूप चांगला प्रयत्न केला होता परंतु झेल घेऊ शकले नाही आहेत. झेल सोडलं गेलं कुंदन रोहिलकर सारख्या खेळाडूचं आणि एका धावानं संघाची स्थिती आपण बघितली तर निश्चित वाढणार आहे. कुंदन सारख्या खेळाडूला या ठिकाणी संधी दिली गेली. 13 धाबा स्कोर कार्डवरती बिनगाड्यांच्या मोबदल्यात सलामीची जोडी मैदानामध्ये. अकोटापाचा चेंडू ऑन साईडला चेंडूला खेळला. डीप पॉईंट निघला. चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक चेंडू मागे परंतु 1 बाउन्स. चेंडू सीमा पार. बंड्या मोरेच्या बॅटमधून निघालेला हा दमदार आणि शानदार चौकार बघायला मिळतोय.
खूप चांगला फटका बंड्या मोरेच्या बॅटमधनं तुम्हाला बघायला मिळतोय. ज्याचं पण नाव बघितलं तर धनंजय नावानं आणि बंड्या नावानं संपूर्ण गुहागर तालुक्यामध्ये ओळखला जाणारा डावखुर हाताचा एक बाहुबली असा खेळाडू मैदानामध्ये आहे. एक दर्जेदार स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं निघतोय. शेवटच्या बॉलवरती त्यानं चौकार लगावला आहे. संघाची स्थिती आपण बघितली तर 17 धाबांवरती. पहिल्या षटकामध्ये 17 धाबा या ठिकाणी बनवलेल्या आहेत. सलामीवीर आपण बघितलं तर कुंदन रोहिलकर आणि धनंजय मोरे. विजय करता 24 चेंडूमध्ये 7 धाबा तुम्हाला बनवायच्या आहेत. या मॅचमध्ये जिंकायचं आहे तर माहिरा 11 गुहागर संघानं प्रथम टॉस जिंकला तर क्षेत्ररक्षण केला. समोरचा संघ सिटी लांजा या संघाला रोखलं. 23 धाबांवरती 24 धाबांचं माफक आव्हान स्वतःच्या डोक्यावरती घेतलं आहे. आणि पहिल्या मॅचमध्ये कार्यसम्राट चषक 2022 मध्ये शानदार आणि दमदार या ठिकाणी खेळ बघायला मिळाला आहे माहिरा 11 गुहागर संघाचा. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज सिटी लांजा या संघाच्या माध्यमातून युगंधर गोलंदाजी मार्कवर येत आहे. कुंदन रोहिलकर ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला धनंजय मोरे. पॉवर प्लेचं षटक घेऊन युगंधर गोलंदाजी मार्कवर असेल. विजय करता 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तुम्हाला 7 धाबा फक्त बनवायच्या आहेत. या मॅचमध्ये खूप चांगली स्पर्धा. आजची पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीतला हा 5वा मॅच तुमच्या समोर आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. राऊंड विकेट गोलंदाजी करण्याकरता. चेंडू चांगला घ्या. पॅडवरचा चेंडू ऑन साईडला चेंडूला खेळला. स्क्वेअरलिंगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. बहुधा ह्या चेंडूवरती काही दिलं आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला गॅदर करतायत तोपर्यंत 2 धाबा साहजिकरित्या घेतलेले आहेत. चांगली रनिंग भेटीत विकेट आहे आणि हळूहळू पावल्यानं या ठिकाणी धाव देखील घेतली जाते. दोन्ही फलंदाजाच्या मध्ये आपण बघितलं तर निश्चित कॉलिंग चांगला आहे आणि दोन्ही फलंदाज आपण जर बघितलं तर गुहागरचे एक अत्यंत दर्जेदार फलंदाज आहे. अष्टपैलू कामगिरी करणारे खेळाडू आहेत. धाबा झाले ते 19 धाबा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा घ्या. थोडंसं टप्पा पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. पंच अक्षय पाटील आमच्या दिशेनं बळतायत. दोन्ही हात समांत करतायत म्हणजे हा बाईट बॉल असेल. बाईट बॉलची घोषणा केली जाते. मिस्टर एक्सचा इशारा होतोय. संघाची स्थिती आपण बघितलं तर मिस्टर एक्स्टनं आता मात्र स्कोअर कार्डवरती धाबा झाल्या त्या 20 धाबा. विजय करता फक्त आणि फक्त 23 चेंडू 4 धाबांची करत आहे. राऊंड विकेट. अकोटाबाचा चेंडू पूल केला. पूल सक्सेसफुल. दमदार शानदार आणि कमालचा स्ट्रोक मैदानामध्ये कुंदन रोहिलकरनं सामना संपवलाय. खेळ संपलाय. मॅच संपलाय आणि माहिरा 11 गुहागर संघानं या मॅचमध्ये एक दमदार विजय निश्चित केला आहे. वैभव वसात आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा. वैभव वसात 11 आपल्याला विनंती असेल आपला निर्णय आमच्यापर्यंत येऊ द्या प्लीज.